नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यशवंतनगर तालुका नेवासा येथे प्राथमिक शाळेत 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गुणगौरव सोहळा, पारितोषिक वाटप व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप। नेवासा तालुका प्रतिनिधी रोहित गवळी। नेवासा तालुक्यातील यशवंतनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2025 रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री महादेव दराडे हे होते। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। तसेच श्री रामजी वैरागर, श्री भाऊसाहेब थोरात तसेच पालक वर्गामध्ये सौ प्रियांका गवळी, श्री विक्रम भोसले, माननीय आयुब पठाण फिटर तसेच शिक्षक वृंद श्रीमती वैशाली सांगळे, श्री अविनाश काटकर व ज्येष्ठ श्रीमती सरस्वती साळवे, यशवंतनगर येथील सर्व स्तरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। सर्वप्रथम प्रभात फेरी निघाली। देशप्रेम व त्या विद्यार्थी वर्गाच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला। ध्वजारोहण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले। त्यामध्ये देश प्रबोधनावर विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे नृत्य झाले। देशभक्तीपर गीत, प्रजासत्ताक दिन त्यावर वक्तृत्व विद्यार्थ्यांनी केलं। प्रबोधनपर नाटिका सादर झाल्या। चिमुकल्यांचे नृत्य व नाटिका, वक्तृत्व पाहून उपस्थित प्रेक्षक, पाहुणे व शिक्षक वृंद देखील भारावून गेले। त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला। प्रमुख पाहुणे व नागरिकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली। त्याचवेळी यशवंतनगर येथील इयत्ता 3री मध्ये शिकणारा विद्यार्थी चैतन्य रोहित गवळी या विद्यार्थ्याचे विशेष पाहुण्यांकडून कौतुक करण्यात आलं की हा विद्यार्थी अतिशय हुशार आहे, अभ्यासात अगदी चंचल आहे, नेहमी अभ्यास आणि शाळेतील सर्व कार्यक्रम, स्पर्धा, सर्व गोष्टींमध्ये भाग घेतो व आघाडीवर असतो। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। चैतन्य रोहित गवळी अशीच प्रगती करो, आई वडील, परिवार, शाळा, गाव, तालुका व शिक्षकांचे नाव रोशन करो, अशा शुभेच्छा पालक, शिक्षक व पाहुण्यांकडून देण्यात आल्या। त्यानंतर प्रमुख पाहुणे, पालक, शिक्षक यांनी प्रजासत्ताक दिन निमित्त आपली मनोगत व्यक्त केली। तसेच विद्यार्थ्यांना मोलाचे सल्ले दिले। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपली मुले पाठवली पाहिजेत, मराठी शाळा जगल्या पाहिजेत, ती काळाची गरज आहे असे आवाहन करण्यात आलं। मोठमोठे अधिकारी हे मराठी शाळेत शिकून आज त्या पदावर आहेत, असे सूचक वक्तव्य उपस्थित पाहुणे व नागरिकांनी केलं। त्यानंतर चिमुकल्यांना पाहुण्यांच्या हस्ते खाऊ वाटप करण्यात आला। हा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा आयोजकांचे आभार व अभिनंदन यशवंतनगर येथील नागरिक व उपस्थित पाहुणे यांनी केले। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।